नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चवदार आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी यामध्ये चण्याची डाळ घातली। यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल। 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि यामध्ये पुन्हा पाणी घालून आपल्याला हे भिजत घालायचं आहे। तर कमीत कमी 4 ते 5 तास हे तुम्हाला भिजत घालायचं आहे आणि सकाळी नाश्ता बनवायचा आहे। तर रात्रभर भिजत घातलं आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल। हे मी रात्रभर भिजत घातलं होतं। सकाळी पहा डाळ आणि तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे। वाटताना अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर इथे मी सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलं आहे, अगदी बारीक वाटून घेतलं आहे आणि आता हे 2 ते 3 मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे पीठ छान हलकं होईल। हे मी असं फेटून घेतलं। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे पीठ तयार आहे। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि नाश्त्याबरोबर खाण्यासाठी वेगळी अशी साऊथची फेमस थन्नी चटणी बनवूया, ज्यामध्ये ओलं खोबरं अजिबात वापरणार नाही आहोत। तर इथे मी कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा तेल घातला आहे। यामध्ये कांदा घालायचा आहे। 1 मोठ्या आकाराचा कांदा मी असा जाडसर चिरून घेतला आहे। यामध्ये 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या घालायच्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त सॉफ्ट करायचा आहे। तर इथे पहा कांदा सॉफ्ट झाला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 2 मोठे चमचे भाजलेले चणे किंवा चण्याची डाळ घालायची आहे आणि आता पाणी घालून चटणी वाटून घ्यायची। याबरोबर यामध्ये मी थोडीशी चिंचसुद्धा घातली आहे। इथे आता चटणीला फोडणी देऊया। कढई गरम करून यामध्ये 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली आहे। यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि 1 लाल मिरची घातली। याबरोबर तुम्ही कढीपत्ता आणि थोडासा कांदासुद्धा फोडणीला घालू शकता। यामध्ये मी वाटून घेतलेली चटणी घातली आणि 2 ते 3 चमचे पाणी घातलं। ही चटणी थोडीशी पातळच असते, जास्त शिजवायची नाही आहे चटणी, लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर ही मस्त अशी थन्नी चटणी तयार झाली आहे। आता आपण नाश्ता बनवूया। तर हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घातला आणि मिक्स करून घेतलं। तर आज आपण उत्तप्पा बनवतोय। या पिठामध्ये मी थोडंसं पाणी घातलं। इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता, याला थोडंसं तेल लावायचं आणि यावरती 1 चमचा पीठ घालून असं जाडसर पसरवायचं। पीठ असं ओलसर असतानाच यावरती बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पसरवायची आहे। असं प्रेस करायचं आहे, म्हणजे भाज्या चिकटतील आणि आपण जेव्हा उत्तप्पा उलटू तेव्हा त्या निघणार नाहीत। वरून ड्राय होईपर्यंत उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे। पुन्हा तुम्ही थोडंसं तेल घालू शकता आणि आता उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। दोन्ही बाजूने हा उत्तप्पा छान असा भाजला गेला आहे, रंगसुद्धा मस्त आला आहे। काढून घेऊया। तर इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी इथे उत्तप्पा सर्व केला आहे। तर थन्नी चटणी आणि उत्तप्पा असा मस्त असा आपला नाश्ता तयार झाला आहे। तुम्ही जर हे पीठ तयार करून ठेवलं तर 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ते तुम्ही स्टोअर करू शकता आणि हवा तेव्हा अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।